प्रकाश अवतारे मी 26 एप्रिल 2025 रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिलेला आहे। जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेने माझ्या कर्ज मागणी अर्जावर खोट्या सह्या करून कर्ज मागणीचा प्रस्ताव दाखवलेला आहे, ज्या सह्या मी केलेल्याच नाही आहे। तर त्या सह्यांचं परीक्षण होण्यासाठी मी तक्रारी अर्ज दिलेला आहे इथे की बुवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि ते चेक करा सगळं की सह्या कोणी केलेल्या आहे, कोणाच्या सह्या आहे, काय केलेलं आहे असं। तर पोलिसांनी सर्व तपास पूर्ण केला माझ्या माहितीप्रमाणे आणि 2-3दा DYSP साहेबांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी देखील मागितलेली आहे। मध्यंतरी ते हायकोर्टात देखील गेले होते, जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेवाले। हायकोर्टाने देखील त्यांचं रीट पिटिशन नाकारलेली आहे। आता रीट पिटिशन नाकारल्यानंतर तरी मला असं वाटलं होतं की ते गुन्हा दाखल करतील पोलीस असं, परंतु रीट पिटिशन नाकारली, तपास पूर्ण झाला तरी देखील पोलिसांकडनं मला काही लेखी उत्तरही मिळालं नाही, गुन्हाही दाखल केला नाही त्यांनी आणि काहीच नाही। फक्त तोंडी आश्वासन देत राहिले, करतोय करतोय, थांबा थांबा। त्यामुळे आज आता जवळपास 4 महिने झाले मला उपोषणाला बसावं लागलं। जोपर्यंत जळगाव पीपल्स बँकेवर गुन्हा दाखल होऊन मला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू राहील, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही। आतापर्यंत कोणते अधिकारी भेटायला आले का तुम्हाला? मला फक्त साळवे साहेब भेटायला आले आणि काही आपले पोलीस कर्मचारी जे PI चोपडा शहर पोलीस साळवे साहेब भेटायला आले, बाकी कोणी भेटायला आलेलं नाही।